शिवप्रतिष्ठान करंजाडे व शिव मावळे यांच्या संकल्पनेतून करंजाडेमधील महिलांसाठी लाठीकाठी स्पर्धा ठेवण्यात आली होती। या स्पर्धा मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न झाल्या। या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींनी सहभाग घेतला होता। यावेळी शिवप्रतिष्ठान व शिव मावळे प्रतिष्ठान स्थापन करण्यामागील एकच हेतू आहे की समाजातील महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः कसे करावे हे यातून साध्य करण्यात आले। या कार्यक्रमाला शिवप्रतिष्ठान अध्यक्ष सत्यजित पाटील, सुनील अंबाकडे, संदीप पाटील, अविनाश ठोसर, राकेश कुसळे, सुरेश बारवे, अमर कुसळे, पवार सर, रोहन शिर्के, शंतनू कदम, दीपक चौधरी, आनंद पुजारी, अथर्व घाडके, ओंकार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सत्यजित पाटील यांनी सांगितले की करंजाडेमधील महिलांना लाठीकाठी प्रशिक्षण देऊन स्वतःचे रक्षण कसे करता येईल, तसेच जर कोणी महिलांसोबत असभ्य वर्तन करेल तर शिव मावळे त्यांचा चौरंग करतील असे सांगत सत्यजित पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। दिवसेंदिवस दररोज मुंबई, पुणे यांसारख्या शहरातून दररोज 3 ते 4 मुली गायब होत आहेत। अनेक मुलींवर, महिलांवर अन्याय केला जात आहे। त्या पार्श्वभूमीवर लहान मुली व महिलांवर होणाऱ्या अन्यायाला, अत्याचाराला विरोध करण्यासाठी मुलींना व महिलांना आत्मनिर्भर व सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून मुलींसाठी व महिलांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।